नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज रत्नागिरीतील मत्स्यालय येथे मी तुम्हाला नेणार आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत युनिव्हर्सिटी जी आहे, विद्यापीठ आहे, त्यांच्या अंतर्गत हे मत्स्यालय येतं आणि येथे विविध प्रकारचे जे मासे आहेत ते तुम्हाला मासे बघता येतील। आपल्याला नॉर्मली कोकणात आल्यावर एक ठराविक मासे माहिती असतात, जे आपण खातो ते मासे माहिती असतात, पण त्या व्यतिरिक्तही अनेक प्रजाती आहेत। या प्रजाती इथे प्रदर्शनास आहेत या मत्स्यालयामध्ये, त्या पाहूया आणि त्या व्यतिरिक्त अजून पाण वनस्पती पण आहेत, त्याही बघूया आणि बोटिंगची व्यवस्था आहे ते ती सुद्धा सुरू आहे की नाही हे मी तुम्हाला दाखवेन। चला तर मग आपण मत्स्यालय पाहून येऊया। त्यात आल्या आल्या तुम्हाला इथे पार्किंगची व्यवस्था आहे, बाहेरच तुम्ही पार्किंग व्यवस्थित करू शकता। गाड्या पार्क करण्यासाठी भरपूर जागा आहे। मत्स्यालयाचे तिकीट 20 रुपये आहे आणि जर DSLR कॅमेरा असेल तर 30 आणि नौकानयन करायचं असेल तरी 20 रुपये तिकीट आहे। मित्रांनो, आता मी तुम्हाला तिकीट विंडो दाखवली, तिथे तुम्ही तिकीट काढून इथे नौकानयनाचा आनंद घेऊ शकता। बोटिंग आहे बघा इथे आणि हे एक छोटा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये तुम्ही बोटिंग करू शकता। इथे 2 बोटी आहेत, एक इथे आहे आणि इथे ते फॅमिली चालवती आहे बोट। मी तुम्हाला उल्लेख केल्याप्रमाणे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ त्यांच्या अंतर्गत हे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येतं आणि त्यांचं जे म्युझियम आहे तर तिथे त्यांनी थोडीशी हिस्ट्री दाखवली बघा। 58 मध्ये रत्नागिरीमध्ये जुनं मत्स्यालय होतं, त्यानंतर 76, 81 आणि आताची वास्तू। इथून एंट्री आहे, तिकीट दाखवून तुम्ही आतमध्ये प्रवेश मिळवू शकता। मित्रांनो, हा रत्नागिरीमध्ये सापडलेला देव मासा आहे। देव माशाचा सांगाडा आहे। ज्यावेळी हा मासा इथे सापडलेला त्यावेळी त्याचं वजन 5 टन होतं आणि 55 फूट एवढी त्याची लांबी आहे। सो हा सांगाडा जो आहे तो इथे मत्स्यालयात ठेवलेला आहे। तुम्ही ज्यावेळी मत्स्यालयाला भेट द्याल त्यावेळी हा सांगाडा बघायला विसरू नका। अतिशय दुर्मिळ असा हा सांगाडा आहे देव माशाचा आणि हा इथे तुम्हाला रत्नागिरीच्या मत्स्यालयात बघायला मिळेल।
एकदा हे मासे बघून झाले की आपण संग्रहालयाकडे जाऊ शकतो. आणि संग्रहालयाकडे जाताना इथे हा मगर मासा आहे, हा दिसतोय का बघा, जरा स्वच्छ नसल्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे. आणि इथे तर डार्क वॉटर आहे त्यामुळे दिसत नाही आहे, पण इथे मगर मासा आहे, तुम्ही प्रत्यक्ष बघा. आणि मग पुढे संग्रहालयाकडे तुम्ही जाऊ शकता. संग्रहालयामध्ये मात्र अनेक गोष्टी आहेत. जे मासे आहेत ते त्यांनी प्रिझर्व केलेत, मेलेले मासे अर्थात ते प्रिझर्व केलेत आणि ते तुम्ही बघू शकता, इथे दिसत आहेत तुम्हाला. सो इथे हा मासा आहे आणि याचं नाव आहे गिटार मासा. सो गिटार मासा त्यांनी इथे प्रिझर्व करून ठेवला आहे. असे अनेक मासे आहेत इथे, ते तुम्ही पाहू शकता. बघा कासव आहे, हा पण प्रिझर्व केलेला आहे. हा डॉल्फिन आहे, हा पण प्रिझर्व केलेला आहे. हे मृत असतात मासे, त्यांना एक चांगल्या प्रकारे प्रिझर्व केलं जातं आणि ते तुम्हाला बघता येतील. इथे अनेक गोष्टी आहेत इथे पाहण्यासारख्या. इथे अजून एक पाहण्यासारखी गोष्ट आहे, ती म्हणजे शिंपकला. आता कला म्हणजे काय, तर शिंपल्या ज्या असतात समुद्रावर सापडतात आपल्याला समुद्र किनाऱ्यावर, तर त्या जोडून इथे काही शिल्प त्यांनी केली आहेत तयार, ती तुम्ही बघू शकता. खूप छान छान इथे शिल्प आहेत. अर्थात इथे काच आहे आणि तुम्हाला लक्षात येत आहे की रिफ्लेक्शन होत आहे, त्यामुळे क्लिअर दिसत नसेल, पण त्यातल्या त्यात जे शक्य आहे ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे. हे पण सुंदर आहे. हे बघा, हे पण एक सुंदर शिल्प आहे. हे पण एक सुंदर शिल्पकलाचा नमुना आहे. इथे तुम्ही हा मासा बघताय प्रिझर्व केलेला, त्यांनी वर लिहिला आहे कुठल्या टाईपचा आहे. डॉल्फिनच आहे हा पण. सो डॉल्फिन मासा प्रिझर्व केला आहे. अशा प्रकारे विदिशाने पहिल्यांदाच रत्नागिरीतलं मत्स्यालय पाहिलेलं आहे. विदिशा, कसं वाटलं रे मत्स्यालय, कसं वाटलं? छान छान वाटलं. पुढे चालली, काम परत नाही जायचं आहे. मित्रांनो, आता आपण तिथे चाललो जिथून नौकानयनसाठी बोट मिळते. आणि हा सुंदर असा तलाव, त्यांनी एक छोटा तलाव तयार केला. इथे 2 आहे ते. डाव्या बाजूच्या तलावामध्ये सध्या तरी 2 नौका दिसत आहेत, ज्यावर तुम्ही नौकानयन करू शकता. आणि 20 रुपये चार्ज आहे त्याचा प्रति व्यक्ती. ते तिकीट इथे दाखवायचं आणि नौकानयन करायचं. हा परिसर अतिशय सुंदर परिसर आहे, निसर्गरम्य परिसर. मित्रांनो, मत्स्यालय तर छान आहेच, पण आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे, तुम्हाला दिसतोच आहे. जिथे नौकानयन होत आहे तो परिसर, आणि इथे छोटासा तलाव आहे, ही माडाची झाडं आहेत, आजूबाजूला मस्त सुंदर निसर्ग आहे, त्यामुळे इथे पाय निघत नाही.
थोडा वेळ बसावंसं वाटतं आणि त्यामुळेच इथे विस्मय थोडा वेळ बसली आहे. आपण आता थोडा वेळ निघू. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.